श्री स्वामी समर्थ 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यायची असते याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत। जर तुम्ही 10वी-12वीला असताल किंवा तुमच्या घरात कुणी 10वी-12वीला असेल तर त्याला ही रील नक्की शेअर करा आणि आपल्या अकाउंटला सर्वप्रथम फॉलो करा। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत अवघे काही दिवस शिल्लक आहेत। तर बोर्डाच्या परीक्षेत जाताना तुम्हाला सर्वप्रथम जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे वेळेआधी अर्थातच 30 मिनिटं आधी तुम्हाला परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अत्यावश्यक साहित्य तुमच्या सोबत न्यायचं आहे। पेन, पेन्सिल, रबर, तुमची जी काही कंपोस्ट पेटी आहे ती तुमच्या सोबत असायला हवी, कारण परीक्षेच्या काळात कोणी मदत करत नाही। तिसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे तुम्हाला शिस्त पाळायची आहे, वर्गात शांतता ठेवायची आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे वर्गात सीसीटीव्ही आहे आणि पर्यवेक्षक जो असणार आहे ते लाईव्ह रेकॉर्डिंग करणार आहे। चौथी आणि पाचवी पण सांगणार आहे, परंतु तुम्हाला जर IMP प्रश्न हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। कमी वेळ राहिलेला आहे, तुम्हाला चांगले मार्क मिळतील, त्याच्यामधलेच प्रश्न येतील। 18 वर्षाचा मला अनुभव आहे किंवा नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट तुमचं हॉल तिकीट। हॉल तिकीट विद्यार्थ्यांनो जर तुमच्याकडे असलं तर तुम्हाला परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळतो, अन्यथा मिळत नाही। त्याच्या झेरॉक्स काढून ठेवा, घरी पण ठेवा आणि सोबत पण ठेवा। पाचवी गोष्ट सर्वात महत्त्वाची, ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक तुम्हाला उत्तरपत्रिका देतील तर ती उत्तरपत्रिका पूर्ण तुम्ही चेक करा, त्यानंतरच तुमचा नंबर वगैरे लिहा, कारण काही वेळेस मध्ये प्रिंटिंग नसतं, त्यामुळे ती व्यवस्थित तुम्ही तपासावी। तर अशा प्रकारे ही काळजी तुम्ही जर घेतली तर परीक्षेला तुम्हाला चांगले मार्क मिळतील। रीलला शेअर करा आणि आपला जिल्हा कोणता आहे कमेंट करा, दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मी प्राध्यापक विशाल सर, श्री स्वामी समर्थ।